रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथील साठवण तलाव प्रकल्प मागील 2 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे। शासनाच्या जलसंधारण विभागातून कोट्यवधी रुपये खर्च करून परिसरातील 10 गावांची तहान भागवण्याकरिता हा धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली या गावच्या धरणाचं काम 2 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात या ठिकाणचे सत्ताधारी आहेत त्यांनी उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी लोकांना फसवण्याचा एक धंदा केला। त्यांचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी उभे केले आणि 2 वर्षानंतर आज त्या धरणाची अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी एकही थेंब पाण्याचा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। सन 2023-24 मध्ये मोठ्या थाटामाटात वाजत गाजत भूमिपूजन केलेल्या या धरणाची मुख्य भिंतच पहिल्या पावसात वाहून गेली। यामुळे येथील गावकरी अजूनही या धरणाच्या दुरुस्ती करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। धरणाचे काम थांबलं का ही आमची मागणी आहे आणि धरणाचं काम पूर्ण व्हावं ही आमची मागणी आहे। कारण आमच्या गावात 7 गावात अशी पाण्याची खूप टंचाई आहे। मेचा शेवटचा टप्पा म्हटला तर आम्हाला पाणी मिळत नाही, विकत घ्यावा लागतो। अशा पद्धतीने अवस्था असले कारण आम्ही 7 गाव पंचक्रोशी एकत्र मिळून ह्या आमच्या धरणाची मागणी केली आणि मागणीप्रमाणे आम्हाला गाजावाजात 2 वर्षापूर्वी नारळ पण फुटला। आमची आशा पूर्ण होईल असं आम्हाला वाटला, पण आज निराशा म्हणून आम्ही तुमच्याकडे तुम्हाला हाक मारतोय आणि ह्याला कुठेतरी वाचा फुटावा अशी आमची अपेक्षा आहे। 2011 मध्ये या धरणाला मंजुरी देण्यात आली होती। यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या 105 हेक्टर जमिनी देखील भूसंपादित करण्यात आल्या। मात्र गावकऱ्यांचा पाठपुराव्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जलसंधारण विभागानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळत नाही। मी या आपल्या माध्यमातून सर्वांना एक इशारा देऊ इच्छितो की आपण या धरणाचं काम तातडीने जर सुरू नाही केलं तर त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा का होईना मी या ठिकाणी आपल्याला देतोय। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर या धरणाचं काम चालू करावं अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। तर हे धरण प्रकल्पाचं काम करणारे ठेकेदार सत्ताधारी पक्षाचे असल्यानं लोकांची फसवणूक झाली आहे असं म्हटलं जात आहे। तसंच धरणाचे काम पुन्हा चालू करावे, तसं झालं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांनी दिलाय। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।